नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये. तर आज आपण बनवतोय उपवासाची पुरी भाजी. तर नवरात्री आता सध्या चालू आहे, तर नवरात्री स्पेशल उपवासाची आज आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. झटपट आता बनवायला सुरू करूया. तर इथे मी वरई 1 वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर आपल्याला आता वरई आणि साबुदाणा भाजून घ्यायचे आहेत. तर इकडे मी आता कढई तापत ठेवलेली आहे. तर कढई गरम झाल्यानंतर साबुदाणा आपण आता भाजून घेऊया. तर साबुदाणा थोडासा कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, थोडासा वेळ लागतो. साबुदाणा चांगला भाजला की पीठ छान तयार होते, म्हणजे एकदम बारीक फाईन पावडर बनते. तर साबुदाणा इथे आता आपला भाजून झालेला आहे, आता काढून घेऊया. नंतर आपण भाजून घेऊया वरई. तर भगर आता आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर भगर पटकन भाजली जाते. तर भगर आणि साबुदाणा हे आपल्याला दोन्हीही चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. तर आता इथे वरई भाजलेली आहे. तर आता हे वरई आणि साबुदाणा दोन्हीही थंड झालेले आहे. आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर इथे वरईचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक करून घेतलेलं आहे. जर मोठं आलं असेल पीठ तुमचं तर ते चाळणीने चाळून घ्या. तर आता पुढची प्रोसेस करूया. तर इथे मी डिश घेतलेला आहे, तर आपण वरईचं पीठ घालूया. नंतर इथे मी साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे. तर दोन्हीही पिठे घातलेली आहेत. तर आता आपण घालूया यामध्ये बटाटा. तर इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तर एक मोठा बटाटा इथे वापरायचा आहे, जास्त पण बटाटा वापरायचा नाही, फक्त बाइंडिंगपुरतं आपल्याला इथे घालायचं आहे. तर एक बटाटा किसून झालेला आहे. तर आता आपण किसून घेऊया अद्रक. तर अद्रक इथे 1 इंच मी घेतलेला आहे. अद्रक किसून घालायचं आहे. हवं असेल तर तुम्ही इथे पेस्ट पण करून घालू शकता. तर बटाटा आणि अद्रक किसून झाल्यानंतर इथे आपण हिरवी मिरचीची पेस्ट अशी क्रश करून घालायची आहे. तर इथे लाल मिरची पावडरचाही वापर तुम्ही करू शकता. चवीपुरतं इथे मीठ घातलेलं आहे. नंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. तर कोथिंबीर जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल चालत तर घालू नका. नंतर इथे मी 3 ते 4 चमचे दही घेतलेलं आहे, दही घालायचं आहे. दहीमुळे पुरी खुसखुशीत होते. तर आता आपण या दह्यामध्ये हे मिश्रण सर्व मळून घेऊया. जर आवश्यकता वाटली असेल तर दही घालू शकता किंवा थोडासा पाण्याचा हात लावून घेऊ शकता. तर जास्त सैलसर मळायचं नाही किंवा जास्त हे घट्ट मळायचं नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे. जास्त पाणी इथे लागलेलं नाही किंवा जास्त दही पण लागलेलं नाही. बरोबर इथे मिश्रण आपलं तयार आहे. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण इकडे राजगिरीची भाजी बनवूया. तर नवरात्रीमध्ये उपवासाला राजगिरीची भाजी चालते. तर आज आपण राजगिरीची भाजी बनवूया. राजगिरीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता आपण भाजी बनवूया. तर इथे कढईमध्ये मी आता तेल घातलेलं आहे 2 चमचे. तर यामध्ये घालूया आता आपण हिरवी मिरचीची पेस्ट. तर इथे आपल्याला लसूणचा वापर करायचा नाही, कारण की ही उपवासाची भाजी आहे. तर हिरवी मिरचीची पेस्ट इथे भाजून झालेली आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली भाजी घालूया. तर राजगिरा हा नवरात्रीमध्ये उपवासाला चालतो. आणि इथे नंतर आपण घालूया चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर आपण ही भाजी मिक्स करून घेऊया, खालीवर असं परतून घेऊया. तर भाजी पटकन शिजली जाते, कारण की कोवळी भाजी आहे, एकदम बारीक चिरलेली आहे, त्यामुळे खूप काही वेळ लागणार नाही. तर वरती आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजू द्यायची आहे. तर भाजी शिजलेली आहे का आता आपण बघूया. तर 2 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे. तर भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे, खमंग असा वास सुटलेला आहे. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट जाडसर. तर शेंगदाण्याचा कूट जाडसर घालायचा आहे, त्यामुळे भाजी आपली खूप टेस्टी लागते. तर इथे आपली नवरात्री स्पेशल उपवासाची मस्त अशी राजगिरीची भाजी तयार झालेली आहे. तर त्याच कढईमध्ये आता मी घालत आहे तेल 2 चमचे. आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर जिरे घातलेले आहे अर्धा चमचा आणि इथे मिरचीची पेस्ट पण घातलेली आहे. तर मिरचीची पेस्टऐवजी तुम्ही लाल मिरचीचा वापरही इथे बटाट्या भाजीला करू शकता, पण हिरवी मिरचीमुळे खूप छान टेस्ट लागते. तर हिरवी मिरची पेस्ट आता आपली भाजून झालेली आहे. इथे मी आता उकडलेला बटाटा बारीक फोडी करून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर इथे आपली चटपटीत मस्त अशी झणझणीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. हवं असेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरही वापरू शकता, म्हणजे मस्त अशी आंबट तिखट चमचमीत अशी भाजी लागते.
आणि वरतून थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूटही घालायचा आहे, म्हणजे आपली भाजी छान टेस्टी लागते. तर अगदी थोडासा घालायचा आहे आणि इथे मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे. तर एक वाफ देऊया. गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे. तर एक वाफ दिलेली आहे. तर मिक्स करून घेऊया. तर तयार आहे आपली मस्त चटपटीत सुकी बटाट्याची भाजी उपवासाची. तर आता आपण पुरी बनवूया. तर इथे पीठ ही आपलं छान भिजलेलं आहे. तर इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, तेल लावून घेतलेलं आहे. तर आता आपण या प्लॅस्टिकच्या कागदावरती पुऱ्या अशा थापून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला पिठामध्ये लाटायचे असतील तर तुम्ही लाटू शकता. तर थोडंसं पीठ घट्ट करायचं आहे, तेव्हाच आपल्या पिठामध्ये पुऱ्या लाटता येतात. तर इथे मला आवश्यकता नाही पिठामध्ये लाटण्याची, कारण की इथे मी थापून बनवत आहे प्लॅस्टिकच्या कागदावरती. तर मस्त अशा थापता येतात पुऱ्या, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी थापून अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर इथे पुरी आपली तयार झालेली आहे. आता कागद अलगद काढून घ्यायचा आहे. तर तिकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघू शकता मस्त अशी आपली पुरी निघालेली आहे. तर आता तेलामध्ये हळूवारपणे ही पुरी सोडायची आहे. तर वरती तेल शिंपडायचे आहे, म्हणजे आपली पुरी मस्त अशी फुगते आणि खुसखुशीत तेलामध्ये तळली जाते. तर दोन्हीही बाजूनी आपल्याला अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सर्व. तर या पुरीमध्ये मी वरईचं पीठ फक्त आणि साबुदाण्याचं पीठ फक्त वापरलेलं आहे. तुम्ही इथे शिंगाड्याचं पीठही वापरू शकता किंवा राजगिरीचं पीठही वापरू शकता. तर अशा पद्धतीने पहिली पुरी आपली तळून झालेली आहे. तर दुसरी ही पुरी आता आपण थापून तेलामध्ये तळून घेऊया. तर बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी. तर कोथिंबीर इथे घातलेली आहे, त्यामुळे मस्त अशी कलरफुल आपली पुरी दिसत आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व पुऱ्या अशा तेलामध्ये मस्त टम्म फुगेपर्यंत तळून घेऊया. तर इथे सर्व आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहेत. आतून खुसखुशीत झालेल्या आहेत आणि वरतून अगदी टम्म फुगलेल्या आणि क्रिस्पी झालेल्या आहेत. तर कुठेही तेलकट झालेल्या नाहीत. तर ह्या पुऱ्या तुम्ही गरम असतानाच खायच्या आहेत. थंड झाले की या पुऱ्या नरम पडतात. पण उपवासाचे पदार्थ शक्यतो गरम असतानाच खावेत, म्हणजे ते छान लागतात टेस्टी. तर इथे मी ताटामध्ये बटाट्याची भाजी आणि राजगिरीची भाजी आणि त्यासोबत दहीही मस्त असं घट्ट घेतलेलं आहे. तर आता आपण पुऱ्या पण ठेवूया. तर या पुऱ्यासोबत तुम्ही नुसतं दहीही खाल्लं तरी चालते. बटाट्याची भाजी किंवा शेंगदाण्याची चटणी, इथे राजगिरीची भाजी पण आहे बनवलेली. तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही खाऊ शकता. तर एक तोडून दाखवलेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आणि वरतून कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत ही पुरी झालेली आहे. तर अशा पद्धतीने नवरात्री स्पेशल मी उपवासाची बटाटा पुरी, दही आणि राजगिरीची भाजी मस्त अशी बनवलेली आहे. अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून आणि कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनली जाते ही रेसिपी. तर आपल्याला उपवासामध्ये वेगवेगळे पदार्थ खाऊसे वाटतात. तर अशा पद्धतीने एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.